तर परभणीमधली सद्यस्थिती काय आहे हे आपण आताच पाहिलेलं आहे आणि परभणीमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर इतर जिल्ह्यातून सुद्धा जालना मार्गे परभणी आणि जिंतूरमध्ये जाणाऱ्या जवळपास 15 एसटी बस जालन्यातील मंठा येथील बस स्थानकावर थांबवण्यात आलेल्या आहेत। तर जालन्यातील परतूर आणि अंबड आगारातील परभणीकडे जाणाऱ्या 7 बस फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत। काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसटी महामंडळाकडून खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। जालन्यातील मंठा इथं एसटी बसेस थांबवण्यात आलेल्या आहेत। परतूर अंबड आगारातील 7 बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि खबरदारी म्हणून एसटी महामंडळाने हा संपूर्ण निर्णय घेतलेला आहे। परभणी बंद आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक अशा घटना घडतात आणि त्यासाठी एसटी महामंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला असून जवळपास या बसच्या फेऱ्या 7 बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। 15 बस थांबवण्यात आलेल्या आहेत। परभणीमध्ये आंदोलन पेटलेलं आहे आणि परतूर अंबड आगारातील 7 बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। एसटीच्या महामंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून परभणी स्टेशन रोडवर बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि त्याची विटंबना केल्याप्रकरणी हे हिंसक आंदोलन सध्या होत आहे।